मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथील नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या पथकाने पकडले. ही कार्यवाही 9 रोजी सकाळी 6 वाजता करण्यात आली. सदरील 2ही ट्रॅक्टर मंठा येथील शासकीय गोदामात लावण्यात आले. मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळू चोर सक्रिय झाले असून सध्या स्थितीत एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसून वाळू उत्खननाने परत एकदा जोर धरल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूल चुना लावण्याचे काम वाळू चोर करत आहे. वाघाळा आणि टाकळखोपा येथील स्थानिक ट्रॅक्टरधारक पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून विशिष्ट जागेवर त्याचा साठा करतात आणि तोच साठा विदर्भातील आणि परिसरातील टेम्पो भरून देण्याचा गोरख धंदा करतात. विशेष बाब म्हणजे 24 तास बैठे पथक नेमण्यात आले आहे, परंतु वाळू उपसा होतो कसा? बैठे पथकातील काही झारीचे शुक्राचार्य हे महसूल प्रशासनाने ओळखून त्यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. पथकातील काही ठराविक कर्मचारी आणि तहसीलदार सोनाली जोंधळे हे वाळू चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. या कार्यवाहीसाठी पथक संपूर्ण रात्र नदीपात्राच्या आजूबाजूला दबा धरून बसले होते. सध्या उसवद, खोरवड, टाकळखोपा, वाघाळा, हनवतखेडा, किर्ला, वजर, सरकटे, केदडी, पोखरी, भुवण या गावाच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे, तर अन्य ठिकाणावरून संधी मिळेल तेव्हा वाहतूक अधूनमधून सुरू असते. वाळूची वाढती मागणी लक्षात घेता वाळू चोरांनी एक ब्रास वाळूसाठी 6,000 रुपये भाव केला आहे. अनेक शासकीय कामे आणि खासगी बांधकामांना सध्या वाळूची गरज असून शासन स्तरावरील लिलाव लवकर करण्याची गरज आहे. काही ठिकाणी वाळू चोरी होत असल्याचे दिसून येते. कार्यवाहीचे सत्र सुरूच आहे. वाळू चोर संदर्भातील नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना सुद्धा कडक सूचना दिल्या आहेत. कुठल्याच वाळू चोराची गय केली जाणार नाही असे तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सांगितले आहे. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.